आज करणार आहोत आपण शिमला मिरचीची भाजी। सगळ्यात पहिले शिमला मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। नंतर शिमला मिरची आणि एक टोमॅटो बारीक कट करून घ्यायचे। नंतर गॅसवर कढई ठेवायची, गॅस चालू करायचा। कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये 3 चमचे तेल टाकायचे। तेल बारीक गॅसवर गरम होऊ द्यायचे। नंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी ॲड करायची। जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि नंतर त्याच्यात टोमॅटो ॲड करायचे। टोमॅटो चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे। नंतर तेलामध्ये मसाल्यातला छोटा चमचा 1 चमचा हळद टाकायची। तेलामध्ये छोटा चमच हळद टाकून घ्यायची। नंतर टोमॅटो तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। नंतर शिमला मिरची तेलात ॲड करायची। नंतर सगळी भाजी मिक्स करून घ्यायची। नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। सर्व भाजी एकत्र मिक्स करून घ्यायची। नंतर कढईवर झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घ्यायची। भाजी थोडी शिजल्यानंतर त्यात थोडासा 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा। संपूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची। नंतर शेवटी कोथिंबीर ॲड करायची। ही झाली आपली चविष्ट शिमला मिरचीची भाजी तयार। आणि भाजी टिफिनमध्ये पॅक करायची। ते टिफिनमध्ये शिमला मिरचीची भाजी, चपाती आणि सलाडमध्ये काकडी दिलेली आहे। हा आपला टिफिन तयार झाला। थँक्यू।